नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा. आणि आनंदी राहण्यासाठी गीता वाचत राहा, गीता शिकत राहा. तर मैत्रिणींनो आणि भावांनो, आज आपला 3ऱ्या अध्यायातला 15 आणि 16 हे 2 श्लोक आपण घेणार आहोत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये 13 आणि 14 हे 2 श्लोक बघितले. आज आपण 3ऱ्या अध्यायातले 15 आणि 16 हे 2 श्लोक आपण बघणार आहोत. तर आपण श्रीमद भगवद्गीतेचं पुस्तक समोर ठेवूया, कान व्हिडिओकडे ठेवूया, बोटवळीवर ठेवूया आणि श्लोक शिकायला सुरुवात करूया. तर घेऊया आपण 3ऱ्या अध्यायातला 15वा श्लोक. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि. 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 ब्रह्माक्षर समुद्भवं. ब्रह्माक्षर समुद्भवं. ब्रह्माक्षर समुद्भवं. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि. ब्रह्माक्षर समुद्भवं. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि. ब्रह्माक्षर समुद्भवं. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि. ब्रह्माक्षर समुद्भवं. तस्मात् सर्व गतं ब्रह्म. तस्मात् सर्व गतं ब्रह्म. तस्मात् सर्व गतं ब्रह्म. तस्मात् सर्व गतं ब्रह्म. नित्यं यज्ञे प्रतिष्ठितं. नित्यं यज्ञे प्रतिष्ठितं. नित्यं यज्ञे प्रतिष्ठितं. नित्यं यज्ञे प्रतिष्ठितं. तस्मात् सर्व गतं ब्रह्म. नित्यं यज्ञे प्रतिष्ठितं. तस्मात् सर्व गतं ब्रह्म. नित्यं यज्ञे प्रतिष्ठितं. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि. ब्रह्माक्षर समुद्भवं. तस्मात् सर्व गतं ब्रह्म. नित्यं यज्ञे प्रतिष्ठितं. पुन्हा एकदा घेते मी तो श्लोक. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि. ब्रह्माक्षर समुद्भवं. तस्मात् सर्व गतं ब्रह्म. नित्यं यज्ञे प्रतिष्ठितं. त्याच्या खालचा श्लोक घेऊ आपण, 16वा. एवं प्रवर्तितं चक्रम. एवं प्रवर्तितं चक्रम. एवं प्रवर्तितं चक्रम. नानुवर्तयतिह य. नानुवर्तयतिह य. नानुवर्तयतिह य. एवं प्रवर्तितं चक्रम. नानुवर्तयतिह य. एवं प्रवर्तितं चक्रम. नानुवर्तयतिह य. अघायु, खालची ओळ, अघायुरिंद्रिया रामो. अघायुरिंद्रिया रामो. अघायुरिंद्रिया रामो. अघायुरिंद्रिया रामो. अघायुरिंद्रिया रामो. मोघं पार्थ स जीवति. मोघं पार्थ स जीवति. अघायुरिंद्रिया रामो. मोघं पार्थ स जीवति. एवं प्रवर्तितं चक्रम. नानुवर्तयतिह य. अघायुरिंद्रिया रामो. मोघं पार्थ स जीवति. अघायुरिंद्रिया रामो. मोघं पार्थ स जीवति. 16पर्यंत घेतले आपण. आता आपण काय करू, मागचे 2 आणि आजचे 2 याची उजळणी करूया. मागचे 2 13 आणि 14 आणि आजचे 2 15 आणि 16
हे सोबत घेऊया, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 17 आणि 18 हे 2 श्लोक घेणार आहोत. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयो अध्यायः. श्री भगवान उवाच. यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषै भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः. यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञकर्म समुद्भवः. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम्. तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति हयः. अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ सजीवती. आपण 16पर्यंत तिसऱ्या अध्यायातले घेतलेत. आज पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 17 आणि 18 हे 2 श्लोक घेणार आहोत. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये 2च श्लोक घेतो, कारण व्हिडिओही मोठा होत नाही आणि पाहायचाही कंटाळा येऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपण 2-2च श्लोक घेतो. आणखी त्याच्यात पण जर समजत नसेल तर कमेंट करा. आणखी पुन्हा आपण थोडंसं आणखी सोपं करून पुन्हा शिकण्याचा प्रयत्न करूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब तर कराच करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.